बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओम नमः पार्वती पते हर हर हॅलो आणि नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र. नमस्कार, मी सेजल अभिजित श्वेतचंद्र. आणि हा अर्शिव अभिजित श्वेतचंद्र. आणि अर्शिवला घेतलेला आहे ती माझी आई श्वेता भगत आणि हे आहेत माझे वडील चंद्रकांत भगत. आता तुम्ही म्हणाल की अरे तुझं तर आडनाव श्वेतचंद्र आहे, मग यांचं नाव श्वेता भगत आणि चंद्रकांत भगत कसं? तर या दोघांची नावं जी आहेत ती इनिशियल तुम्हाला लक्षात आल्यानंतर कळेल की माझं नाव अभिजित श्वेतचंद्र का आहे. आणि जर नाही कळलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर मी नवीन व्हिडिओ बनवेन. ओके, सो सध्या आम्ही निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी येथे. आणि तुम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घडवणार आहोत. तर चला. जय शिवराय. आता आपण निघालेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ, मुक्काम शिवक्षेत्र, मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण डावीकडे वळालो की हा ब्रिजवर येतो. ह्या ब्रिजच्या पुढे गेलो की छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कोणगाव मध्ये आपण प्रवेश करतो. कल्याण पासून 1.5 तासाच्या अंतरावर हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे. कल्याणवरून मुंबई नाशिकच्या हायवेला लागलात की काही मिनिटांनीच भिवंडीकडे जाण्यासाठी रस्ता लागतो. हायवे पासून मंदिराकडे वळालात की रस्ता जरा कच्चा आहे. रस्त्याला बऱ्याच ठिकाणी खड्डे झालेले आहेत, त्यामुळे जाताना जरा जपून. परंतु खराब रस्त्यामुळे तुमच्या प्रवासात झालेला क्षीण मंदिरापर्यंत पोहोचलात की अलगद निघून जाईल, हे नक्की. जेव्हा धुकट वातावरणामध्ये हे मंदिर दिसू लागतं तेव्हा खरंच उत्सुकता वाढते. मंदिराच्या मागच्या बाजूस प्रशस्त अशी पार्किंगची सोय केलेली आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला दर्शन होतं भव्य दिव्य अशा महादेवांचं. मंदिराच्या समोरच सुंदर अशी हिरवीगार शेती आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर सुद्धा निसर्गरम्य दिसतो. आणि मग आपल्या दृष्टीस पडतं भव्य दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ, शिवक्षेत्र, मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील. जवळपास 2.5 एकर परिसरात वसलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुमारे 56 फूट उंच आहे. आणि भव्य दिव्य अशा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस हत्ती, घोडे, मावळे यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. त्यामुळे ह्या मंदिराला किल्ल्याचं स्वरूप आल्यासारखं भासतं. मुख्य प्रवेशद्वार 42 फूट उंच आहे, ज्यात 27 फूट उंच आणि 17 फूट रुंद असा सागवान लाकडाचा दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक असामान्य युगपुरुष होते. राष्ट्रनिर्माते, स्वराज्य संस्थापक, अखिल भारतीयांचे ते प्रेरणास्थान आहेत. असीम साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास, उत्तम प्रशासक, कुशाग्र बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, दया प्रवृत्ती
या सद्गुणांच्या जोरावर महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे कर्तृत्व सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. सभामंडपाच्या छतावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस दीपमाळ आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस प्रसन्न मुद्रेतील श्री आई तुळजाभवानी माता मंदिर आहे. तर डाव्या बाजूस स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेबांचं मंदिर आहे. आणि मग आपल्या दृष्टीस पडते प्रसन्न मुद्रेतील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. ही मूर्ती 6.5 फूट उंच असून ह्या मूर्तीचं निर्माण मैसूर मधील प्रसिद्ध कलाकार अरुण योगीराज यांनी केलेले आहे. आणि ही मूर्ती कृष्णशिला या दगडापासून बनवलेली आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीचं निर्माण सुद्धा अरुण योगीराज यांनीच केलेले आहे. जनमानसांच्या हृदय मंदिरात शिवरायांचे स्थान हे एक दैवी पुरुष म्हणून कोरले गेले आहे. अशा त्या प्रतिभावंत शिवरायांचे चरित्र प्रेरणादायी असून ते भावी पिढीला आदर्शवंत व्हावे हा उदात्त आणि लोकोत्तर हेतू घेऊन शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट च्या माध्यमातून श्री छत्रपती शिवरायांचे हे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला गेला. हे केवळ शिवरायांचे मंदिर नसून ते एक शक्तिपीठ असून शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. मंदिराच्या खालच्या बाजूस 36 खंड आहेत, ज्याच्यामध्ये 9 फूट रुंद आणि 6 फूट उंच अशा 3D चित्रांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग इथे दाखवण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आलेल्या हत्यारांचा इथे संग्रह करण्यात आलेला आहे.
युद्धातील शस्त्र, ढाल, चिलखत यांचा सुद्धा संग्रह करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर हे त्यांचे दैवीकरण करण्याच्या हेतूने नव्हे, तर शिवरायांचे गुणकौशल्य व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी आहे. छत्रपती शिवरायांचे नित्य दर्शन व्हावे व त्यांचे कार्य व इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवणे हाच निर्मल हेतू या प्रतिष्ठानचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे चारी बाजूस 4 बुरुज उभारण्यात आलेले आहेत. संध्याकाळी 6:15 वाजता नित्य नियमाने इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते.
जय शिवछत्रपती राधे जय जय शिवछत्रपती बालकुमार घेऊनी संगे बालकुमार घेऊनी संगे दुर्गा हे नीलगीती दुर्गा हे नीलगीती स्वराज्य तोरण चढवून न्यावर स्वराज्य तोरण चढवून न्यावर भगवा ध्वज फडकविती राधे जय जय शिवछत्रपती